तर मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये बेनिफिशरी सर्व्हिसेसमध्ये ॲप्लिकेशन करंट स्टेटस यामध्ये क्लिक केले असता अर्जाची स्थिती यामध्ये अर्जाची सद्यस्थिती, लाभार्थी हिस्सा रक्कम भरणा, सूचीबद्ध पुरवठादाराची निवड आणि येथे कागदपत्रे सादरीकरण हे नवीन ऑप्शन यामध्ये जोडण्यात आलेले आहे। तर हे जे काही नवीन ऑप्शन आहे, जर एखाद्या शेतकऱ्यांचा अर्ज यामध्ये जर त्रुटीमध्ये आला, त्रुटी ही कोणती पण असू शकते। समजा की एखाद्या शेतकऱ्याच्या नावावर 7/12 आहे आणि 7/12वर आपल्या विहीर किंवा बोरची नोंद नाही किंवा सामायिक विहीर किंवा बोर आहे, तर यामध्ये त्या लाभार्थ्यांनी बॉन्ड अपलोड केलेला नाही किंवा आपण जी काही कागदपत्रे यामध्ये अपलोड केलेली आहे, आधार कार्ड असो किंवा बँक पासबुक असो, हे स्पष्ट अपलोड केलेले नसेल तर एखाद्या शेतकऱ्यांचा अर्ज यामध्ये त्रुटीमध्ये सुद्धा येऊ शकतो। आणि आपला जो काही लाभार्थी क्रमांक आहे, हा लाभार्थी क्रमांक इथे टाकल्याच्या नंतर आपण शोधा या बटनावर क्लिक केलं तर आपला अर्ज जर त्रुटीमध्ये असेल तर आपणास तिथे खाली ऑप्शनसुद्धा देण्यात येते की आपणास तिथे जे काही आपली त्रुटी असेल, समजा 7/12ची असेल, आधार कार्डाची असेल, तर ती आपणास तिथे परत तिथे अपलोड करा, अशा प्रकारे ऑप्शन तिथे आपणास पाहायला मिळणार आहे। तर हे जे काही ऑप्शन आहे, हे ऑप्शन ज्या शेतकऱ्यांनी यामध्ये पेमेंटचा भरणा केलेला आहे, तर पेमेंटचा भरणा केल्याच्या नंतरच आपल्या अर्जावर पुढील प्रक्रिया ही होणार आहे। आणि त्या प्रक्रियेमध्ये जर त्या लाभार्थ्याचा जो काही अर्ज आहे हा त्रुटीमध्ये आला, तर त्यांना ते ऑप्शनमध्ये ते दुरुस्त करण्यासाठी ते ऑप्शन यामध्ये देण्यात आलेले आहे। तर त्यासाठी आपण जर अजूनही पैशाचा भरणा जर यामध्ये केलेला नसेल तर पैशाचा भरणा हा करून घ्या, कारण की पैशाचा भरणा केल्याच्या नंतरच आपल्या अर्जावर पुढील प्रक्रिया ही होणार आहे। जोपर्यंत आपण पैशाचा भरणा हा करणार नाही तोपर्यंत आपला अर्ज A1 ड्राफ्टमध्येच राहणार आहे, त्या अर्जावर कसल्याही प्रकारची प्रक्रिया ही होणार नाही। त्याचप्रमाणे मित्रांनो, कुसुम सोलार योजनेअंतर्गत 2021-2023 या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते, तर अशा शेतकऱ्यांचे काही अर्ज हे मेडा महाऊर्जामधून महावितरणमध्ये वर्ग झालेले आहे आणि त्यांची यादीसुद्धा आलेली आहे। तर बीड जिल्ह्याची यादी आपली जो काही टेलिग्राम ग्रुप आहे, या टेलिग्राम ग्रुपला आपणास पाहायला मिळेल। फक्त बीड जिल्ह्याचीच यादी आपल्याकडे उपलब्ध आहे, तर त्या यादीमध्ये सुद्धा आपण आपले नाव चेक करू शकता। तर मित्रांनो, आपणास ही यादीसुद्धा चेक करण्याची गरज नाही, तर मी तुम्हाला एक सोपी अशी पद्धत सांगितो। तर आपणास आपला अर्ज मंजूर झाला आहे की नाही हे जर चेक करायचे असेल तर आपल्याला महावितरणचे जे काही कुसुम बेनिफिशरी ॲप आहे, हे ॲप आपणास आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचे आहे। तर त्यासाठी मित्रांनो, आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमध्ये महावितरणचे कुसुम बेनिफिशरी ॲप हे आपणास डाउनलोड करून घ्यायचे आहे। तर मी ऑलरेडी हे डाउनलोड केलेले आहे, तर मी येथे ओपन करून घेतो। तर यामध्ये आपणास इथे नेक्स्ट 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 हे करावे लागणार आहे। तर सुरुवातीस आपणास त्यामध्ये परमिशनसुद्धा मागितल्या जातील, तर त्या परमिशन आपणास अलो करायचे आहे। त्यानंतर आपणास आपण फॉर्म भरतावेळी जो काही मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे। इथे खाली प्रायव्हसी आणि पॉलिसी याच्यावर क्लिक करून या ॲरोवर आपणास इथे क्लिक करून घ्यायचे आहे। या ॲरोवर क्लिक केल्याच्यानंतर युअर ॲप्लिकेशन इज इनकम्प्लीट अशा प्रकारे माहिती जर आपणास इथे दाखवली तर आपला अर्ज मेडा महाऊर्जामधून महावितरणमध्ये हा वर्ग झालेला नाही किंवा आपली यामध्ये अजून निवड झालेली नाही असे आपण समजून घ्यावे। तर मी येथे दुसरा मोबाईल नंबर हा टाकून घेतो। मोबाईल नंबर टाकल्यानंतर मी येथे ॲरोवर क्लिक करून घेतो। तर हे थोडंसं लोडिंग होईल। लोडिंग झाल्याच्यानंतर त्या मोबाईलवर एक 6 अंकी OTP हा जाईल। OTP जर गेला तर आपण समजायचे की आपला अर्ज यामध्ये मेडा महाऊर्जामधून महावितरणमध्ये वर्ग झालेला आहे आणि आपल्या अर्जाची यामध्ये जवळजवळ निवड ही झालेली आहे। तर यामध्ये अशा शेतकऱ्यांचे लॉग इन यामध्ये होणार आहे की ज्यांचे महाऊर्जामधून महावितरणमध्ये अर्ज हे वर्ग झालेले आहेत। आणि त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी या अगोदर सेल्फ सर्वे करून पैशाचा भरणा करून आपली कंपनी यामध्ये निवड केलेली आहे, अशांचे सुद्धा यामध्ये अर्ज हे लॉग इन होणार आहे।
तर अशा प्रकारे मित्रांनो आपण कुसुममधून जर आपला अर्ज महावितरणमध्ये जर वर्ग झालेला असेल तर आपण ॲपच्या माध्यमातून 1 मिनिटामध्ये हे चेक करू शकता. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.